आणि नमस्कार. बाजार गप्पांचा आपला आजचा विषय विलिनीकरण. विलिनीकरण हा शब्द जरी मराठीत मी एकत्रच किंवा एकच वापरलेला असला तरी विलिनीकरण या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीनं इंग्रजीमध्ये आपण म्हणतो तसं मर्जर आणि ॲक्विझिशन हा जो प्रकार आहे, हे दोन्ही प्रकार मला अभिप्रेत आहेत. मर्जरमध्ये एकापेक्षा जास्त कंपन्या किंवा एकापेक्षा जास्त विभागांचं एकत्रीकरण केलं जातं, किंवा ॲक्विझिशन मध्ये आपण दुसरी एखादी कंपनी ताब्यात घेत असतो. अर्थात मर्जरमध्येही काही प्रमाणामध्ये ही प्रक्रिया नक्की असते. पण त्याचबरोबरीनं आता एखाद्या समूहामध्ये, एखाद्या कंपनीमध्ये एकापेक्षा जास्त भाग असतील तर त्याचं वेगवेगळं विभक्तीकरण किंवा त्याचं डिमर्जर अशाही स्वरूपाच्या प्रक्रिया या होत असतात. आणि या सगळ्यांना मिळून मी आता सोयीसाठी विलिनीकरण हा एकच शब्द वापरलाय. त्यामुळे व्यावसायिक दृष्ट्या किंवा गुंतवणुकीच्या दृष्टीने म्हणायचं झालं तर मर्जर, डिमर्जर आणि ॲक्विझिशन हे तीनही प्रकार किंवा प्रक्रिया मला आत्ताच्या बाजार गप्पांचा विचार करताना अभिप्रेत आहेत. आज हा विषय घ्यायचं कारण असं की अगदी आत्ता अलीकडे 1 फेब्रुवारी 2025 रोजी 2025-26 सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आपल्या संसदेला सादर केलाय. या अर्थसंकल्पाबद्दलचं माझं विस्तृत विवेचन बाजार गप्पांमध्ये माझ्या याच चॅनलवरती मी सादरही केलंय आणि त्याला तुमच्यासारख्या अनेक श्रोत्यांचा, प्रेक्षकांचा अगदी भरभरून प्रतिसाद मिळालाय आणि त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांविषयी माझी कृतज्ञता व्यक्त करतो. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मर्जर ॲक्विझिशनची प्रक्रिया ही जास्त सुलभ केली जाईल अशा पद्धतीचा उल्लेख केलाय आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय विलिनीकरण हा आहे. तुमच्या असं लक्षात येईल की आज मी तिला कोणत्याही कंपनीच्या सध्या सुरू असलेल्या प्रक्रियांमध्ये किंवा काही कार्यप्रणालीमध्ये बदल करायचा असेल तर त्याच्या संबंधातल्या घटनांकरता काही विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. मग कंपनी बुडीत खाती गेली म्हणून त्याचं जे मर्जर आहे किंवा त्याचं जे विलिनीकरण म्हणण्यापेक्षा सुद्धा विलयीकरण आहे, त्या लिक्विडेशन पासून एखादी कंपनी ताब्यात घेणं, त्याचं डिमर्जर करणं, याच्यासाठी विविध पद्धतीच्या परवानग्या कायद्याच्या दृष्टीनं आपल्या देशामध्ये घ्याव्या लागतात. आणि मग त्याच्यासाठी जी एक संस्था कार्यरत असते ज्याला आपण NCLT या नावाने ओळखतो, त्या NCLTचं मध्ये एकाच वेळेला अशा पद्धतीचं जी कंपनी बद्ध होणार आहे त्याचीही प्रक्रिया आणि जी कंपनी वेगवेगळ्या नवीन ऍक्टिव्हिटीज ताब्यात घेणार आहे तीही प्रक्रिया या एकाच संस्थेकडे येतात. त्याच्या संबंधामध्ये अंतिम सुनावणी करणारी एकच यंत्रणा तिथे कार्यरत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये असं म्हटलंय की आता एक कंपनीचं नाव तेच राहील, संस्थेचं नाव तेच राहील, पण या दोन प्रक्रिया दोन वेगवेगळ्या विभागांकडे आता विभाजित केल्या जातील. आणि त्यामुळे एकंदरीतच मर्जर ॲक्विझिशन या प्रक्रियेला येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये संमती किंवा काय जो निर्णय असेल तो घेता येईल किंवा मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. साहजिकच याचा परिणाम त्या कंपन्यांच्या कारभारावरती होईल. हा कारभारावरती होणारा परिणाम जसा व्यावसायिक दृष्ट्या असेल, जसा संचालकीय दृष्ट्या असेल, तसाच तो आर्थिक दृष्ट्याही असेल, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि मग ज्या वेळेला कंपनीच्या कामगिरीवरती आर्थिक दृष्ट्या परिणाम होत असतात त्यावेळेला त्याचं बिंब मग कधी साथ पडसाद या रूपाने असतील, कधी अपेक्षा आणि अपेक्षाभंग किंवा अपेक्षापूर्ती या रूपाने असतील, त्या कंपनीच्या शेअर्सवरच्या बाजारभावांमध्येही होईल. हे अत्यंत उघड आहे. आणि अशा विविध अर्थांनी, कारणांनी, पार्श्वभूमीनी शेअर बाजाराला किंवा गुंतवणूक क्षेत्राला अशा पद्धतीच्या प्रक्रियांमध्ये त्या आर्थिक नसल्या, त्या कायदेशीर असल्या तरी सुद्धा स्वारस्य असतं. हे अत्यंत उघड आहे. मुळातच ज्या पद्धतीनं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आणि त्याही पेक्षा सुद्धा गेल्या काही वर्षांच्या काळामध्ये आपल्या देशाच्या राष्ट्रीय अर्थकारणामध्ये जी चालना मिळाली त्यातनं या मर्जर आणि ॲक्विझिशनचं प्रमाण वाढतं का? आणि ही वाढती प्रक्रिया, ही वाढती मागणी, हे वाढत्या केसेस हे लक्षात घेऊन ती प्रक्रिया आणखीन सुलभ करत त्या प्रक्रियेला वेग देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये आहे का याचा विचार केला पाहिजे. याच्यावरनं करायचा इतका राजकीय गदारोळ जरूर करता येईल.
पण होता होईतो बाजार गप्पामध्ये राजकीय रंगबेरंग आणायचे नाहीत असं एक धोरण किंवा मर्यादा आपण आपल्यावर घालून घेतल्यामुळे या निर्णयाच्या आर्थिक भागांचा आणि त्यामुळे त्याचा गुंतवणूक क्षेत्र किंवा शेअर बाजारावर होणाऱ्या परिणामांचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. याचं कारण असं आहे की करोना नंतरच्या काळामध्ये केवळ आपल्या देशामध्ये असंच नव्हे तर एकंदरीतच जागतिक पातळीवरती व्यवसाय करण्याच्या पद्धतींमध्ये व्यवसायाकडे संचालक म्हणून प्रवर्तक म्हणून बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं विचार करत असताना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही जमाना जेव्हा येतो त्यावेळेला सध्या सुरू असलेल्या प्रक्रिया काही वेगळ्या पद्धतीनं करता येतात का याचा विचार करावा लागतो. आणि त्यामुळे त्या त्या क्षेत्रात कार्यरत असताना सध्याच्या पद्धतीनं सुरू असलेली योजना आणि नंतर या बदलांमुळे करावा लागणारा बदल या दोन्ही दृष्टीनं एकाच वेळेला कारभाराकडे बघावं लागतं ही वस्तुस्थिती आहे. एक साधारण उदाहरण घेऊ की एका पद्धतीनं जर विचार करायचा झाला तर हॉस्पिटल असं म्हटल्यानंतर किंवा फार्मास्युटिकल कंपनी असं म्हटल्यानंतर त्यांचा मूळ उद्देश औषधाची निर्मिती किंवा पेशंटची देखभाल हा असतो, कारण तो त्याचा व्यवसाय असतो. पण हा व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये जेव्हा प्रक्रियेत बदल करावा लागतो तिथे जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी गणितं अनुस्यूत होतात त्यावेळेला मूळ प्रक्रिया सुरू तर ठेवावीच लागते आणि त्याच वेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रक्रिया या सुरू कराव्या लागतात. मधला काही काळ असा असतो की एकच प्रक्रिया दोन वेगवेगळ्या प्रकारे एकाच वेळेला त्याची नोंद किंवा नोंदणी ही केली जाते. मग त्याच्यासाठी कदाचित आत्ता सुरू असलेली प्रक्रिया किंवा पद्धत याच्यामध्ये कोणतीही बाधा किंवा कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून एका वेगळ्या विभागाच्या माध्यमातून किंवा अलीकडच्या काळाला धरून वेगळ्या कंपनीच्या उपकंपनीच्या माध्यमातून अशी प्रक्रिया केली जाते. मग असा विचार करत असताना ज्या व्यक्तींना ज्या खात्याला याच्या संबंधातली पूर्ण माहिती आहे, ज्याला आपण हँड्स ऑन एक्सपिरियन्स असं म्हणतो, असं असेल यातलाच एखादा गट बाजूला करून त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाते. त्यामुळे खरं सांगायचं म्हणजे अशा पद्धतीची वेगळी उपकंपनी हे आत्ताच्या व्यवहाराच्या डिमर्जरचं उदाहरण झालं. मग जसजसं ही प्रक्रिया नवीन प्रक्रिया स्थिरावत जाते तसतसं जुन्या पद्धतीनं काम करण्याची गणितं ही बदलली जातात. अशा वेळेला या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि मग संपूर्ण क्षेत्रच जेव्हा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडच्या नवीन पद्धतींकडे अनुकूल होत जातं, त्याचा उपयोग करत जातं, तसतसं प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकच कंपनीला या नवीन विचार प्रणालीनं या नवीन कार्यप्रणालीनं काम करणं दरवेळेला शक्य होतच असं नाही. त्यामुळे यातल्या अनेक कंपन्या ज्यांचं प्रॉडक्ट चांगलं असतं, ज्यांचं बाजार चांगलं असतं, त्या एका पद्धतीनं विलय पावत जातात किंवा नवीन कंपन्या किंवा त्याच क्षेत्रातल्या दुसऱ्या कंपन्या ज्या आधीच कार्यरत आहेत हे त्यांच्याकडे त्यांचं ॲक्विजिशन करत असतात. यातनं मर्जर आणि ॲक्विजिशनचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये कार्यरत आहे ही गोष्ट लक्षात घेतली जाते. जसजसं अशा पद्धतीची गणितं केली जातात तिथे काही क्षेत्र अशी असतात की कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट यांचंही महत्व असतं आणि विशेषतः औषधी कंपन्या, शास्त्रीय कंपन्या, वैज्ञानिक कंपन्या, स्पेस रिसर्च मधल्या कंपन्या यांच्याकडे अशा पद्धतीची गणितं वेगळी असतात. त्यामुळे ती दिसायला एखादी औषध क्षेत्रातली संशोधन क्षेत्रातली कंपनी असली तरी संशोधन करणारी प्रक्रिया वेगळी आणि त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अशा पद्धतीचे स्वामित्व हक्क मिळवणारी ऍक्टिव्हिटी वेगळी. तर या स्वामित्व हक्कासाठीची वेगळी कंपनी पण त्याचं बाय प्रॉडक्ट मात्र ही मूळ कंपनी अशाही पद्धतीनं कार्यरत होत जातं आणि काळाच्या ओघामध्ये यातली वेगवेगळी गणितं आपापसामध्ये मर्ज किंवा डिमर्ज होत राहतात. असाही विलिनीकरण आणि विलयीकरण यांचा संबंध आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्या असं लक्षात येईल की गेल्या 7-8 वर्षामध्ये एकंदरीतच व्यक्तिगत व्यवसाय, अगदी सोल प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप फर्म, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म यातनं वेगवेगळे व्यवसाय सुरू झाले
अगदी कुटिरोद्योगापेक्षाही खालच्या पातळीवरती लहान आकारावरती हे उद्योग सुरू झाले. काळाच्या ओघामध्ये त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप, व्यवसायाचं प्रमाण, व्यवसायाचा विस्तार याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली. मग अत्युत लघुत्तम पासनं कॉटेज इंडस्ट्री, तिथनं स्मॉल स्केल इंडस्ट्री, तिथनं मीडियम स्केल इंडस्ट्री आणि काही प्रमाणात त्याची गणितं, हे उदाहरण लक्षात येईल. म्हणजे स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत सुरू झालेल्या कंपन्या काळाच्या ओघामध्ये युनिकॉर्न होण्याची लक्षणीय प्रमाणामध्ये आणि संख्येमध्ये आपल्याकडे उदाहरणं आहेत. असा जर विचार करायचा झाला तर आपल्या असं लक्षात येईल की कंपनीचं स्वरूप हे बदलतं राहतं. अशा विविध पार्श्वभूमीवरचे घटक, घटना आणि कारणं लक्षात घेऊन कदाचित यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मर्जर ॲक्विजिशन प्रक्रियेचं सुलभीकरण करण्यात येईल अशा प्रकारची घोषणा होत असेल. तुमच्या असं लक्षात येईल की काही गेल्या वर्षांमध्ये जाणीवपूर्वक अगदी नामांकित, प्रख्यात, एस्टॅब्लिश्ड अशा स्वरूपाच्या भारतीय उद्योग समूहांमध्ये सुद्धा ही प्रक्रिया त्यांनी आपणहून सुरू केली. त्यामुळेच एकंदरीतच या प्रक्रियेला चालना मिळते. म्हणून सरकार दरबारी त्याची नोंद घ्यावी लागते का, असाही विचार करावा लागेल. हा मुद्दा मांडत असताना पटकन लक्षात येणारं उदाहरण म्हणजे आपल्या देशातला सगळ्यात मोठा किंवा नामवंत असा उद्योग समूह म्हणजे टाटा समूह. टाटा समूहाचे काही वर्षांपूर्वी टाटा सन्सचे चेअरमन म्हणून एन चंद्रशेखर यांनी सूत्र हातात घेतली. त्यावेळेला त्यांनी जाहीर केलेलं पहिलं धोरण असं होतं की त्यांनी सूत्र हातात घेतली त्यावेळेला टाटा समूहामध्ये साधारणपणे 150 कंपन्या होत्या. या प्रत्येकच कंपनीची शेअर बाजारामध्ये नोंदणी किंवा लिस्टिंग होतं अशातला भाग नाही. पण त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या असं लक्षात आलं किंवा त्यांनी केलेलं विधान असं होतं की काही उद्योग, काही ऍक्टिव्हिटीज अशा आहेत की ती ऍक्टिव्हिटी एक आहे पण ती टाटा समूहातल्या एकाहून जास्त कंपन्या एकाच वेळेला करत असतात. आणि त्यामुळे एन चंद्रशेखर यांनी त्यावेळेला असं जाहीर केलं होतं की होता होईतो या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचं कन्सॉलिडेशन एका कंपनीमध्ये करण्यात येईल. आपण असं पाहिलं की टाटा समूहामध्ये स्टील या क्षेत्रात, पोलाद या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कंपन्या होत्या. त्यातल्या 9 कंपन्यांचं विलिनीकरण त्यातल्या एका उद्योगामध्ये करण्यात आलं. अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण असं उदाहरण पाहिलं की हवाई वाहतूक या क्षेत्रामध्ये टाटा समूहामध्ये 4 कंपन्या आहेत. एअर इंडिया टाटाकडे, विस्तारा टाटाकडे, एअर एशिया टाटाकडे आणि एअर एशिया एक्सप्रेस किंवा एअर एक्सप्रेस म्हणजे जी कार्गो हँडलिंग करते किंवा ज्याला आपण ग्राउंड मेंटेनन्स आणि ग्राउंड मॅनेजमेंट म्हणतो ती कंपनी करते. अशा 4 कंपन्या आहेत. त्यातल्या एअर इंडिया आणि विस्तारा याच्या व्यवसायाच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शक्यता नाकारता येत नाही की एअर एशिया अशा पद्धतीचं गणित झालं. त्याच वेळेला आपल्या असं लक्षात येईल की त्याच्या आधीच्या काळामध्ये टाटा मोटरच्याच अंतर्गत टाटा मोटर फायनान्स नावाची टाटा समूहामध्ये कंपनी होती. ती प्रत्यक्षामध्ये टाटा मोटर जरी नाव असलं तरी टाटा मोटरच्या प्रॉडक्टच्या विक्रीकरता कराव्या लागणाऱ्या, ग्राहकांना द्याव्या लागणाऱ्या अशा वित्तीय सेवांचं ते काम करत होती. ती टाटा मोटर या कंपनीचं काम करते म्हणून त्याला टाटा मोटर फायनान्स असं एक वेगळं स्वरूप दिलं होतं. पण या प्रभावामध्ये एक ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायची नाही म्हणून टाटा मोटर फायनान्स ही टाटा मोटरपासून विभक्त केली गेली आणि ती टाटा फायनान्समध्ये मर्ज केली गेली. अशाच पद्धतीची उदाहरणं कदाचित टाटा समूहामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये होतील. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये इंडियन हॉटेल्स म्हणजे ताज हॉटेल ही कंपनी लिस्टेड आहे, ताज जीव्हीके आहे, ताज विवांता आहे आणि बनारस हॉटेल ही कंपनी आहे. सांगण्याचं उदाहरण असं की आत्ता त्याच्या व्यतिरिक्तही आपण प्रक्रिया पाहतो की आयटीसी सारख्या समूहापासून आयटीसी हॉटेल ही प्रक्रिया पूर्णपणाने बाजूला काढली गेली. अशी कंपनी जरी वेगळी केली नाही तरी त्या समूहामध्ये त्या कंपनीच्या अंतर्गतच वारंवार जसजशी परिस्थिती बदलत जाईल त्या कंपनीची बदलत्या परिस्थितीनुसार प्राधान्यक्रमांमध्ये बदल होतील. त्यावेळेला कंपनी आपल्या कंपन्यांमधल्या ऍक्टिव्हिटीजचं, कारभाराचं हे सुसूत्रीकरण किंवा कन्सॉलिडेशन करत असते. लार्सन टुब्रो हे त्याचं अत्यंत चांगलं उदाहरण आहे.
लार्सन टुब्रो मध्ये ज्या वेगवेगळ्या बेसिक इंजिनिअरिंगशी संबंधात ऍक्टिव्हिटीज होत असतात त्याचं वारंवार वरचेवर कोअर नॉन कोअर अशा पद्धतीनं व्यवसायामध्ये विभाजन करत नॉन कोअर बिझनेसमधनं वेळच्या वेळेत लार्सन टुब्रो सारखी कंपनी ही बाहेर पडत असते. या सगळ्यातनं कंपनी अंतर्गत आणि त्याच वेळेला एखादी नवीन संधी ज्या वेळेला उपलब्ध होते त्यावेळेला अगदी ज्याला आपण तळापासून म्हणतो किंवा फ्रॉम द स्क्रॅच असं म्हणतो अशी ऍक्टिव्हिटी करता येत नसतं अशातला भाग नाही. पण त्याच्यामध्ये द्यावा लागणारा वेळ पाहून जाता त्याच्यामुळे ती क्षमता, ती पात्रता, ती पातळी येईस्तोवर ती संधी हातातनं जाऊ शकते आणि त्यामुळे त्या क्षेत्रात कार्यरत असलेली दुसरी कंपनी ताब्यात घेणं याचाही विचार करता येतो. जसं टाटा कन्झ्युमरनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कन्झ्युमर ऍक्टिव्हिटीज केलं, टाटा समूहानं बिग बास्केट घेतलं, अशाही पद्धतीची गणितं असतात. या प्रक्रियेमध्ये जेव्हा अयशस्वी व्हायला होतं त्यावेळेला एखादी कंपनी जी जोरात सुरू असते ती वेगवेगळ्या पद्धतीनं डबघाईला येऊ शकते. म्हणून मी म्हटलं तसं विलिनीकरणापासून विलयीकरणापर्यंतचे वेगवेगळे निर्णय ही त्याला पार्श्वभूमी असते आणि या प्रत्येक टप्प्यावरती त्या कंपनी जर शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत असेल तर त्या नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारभावांवरती परिणाम होत असतो. या दृष्टिकोनातनं आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये मर्जर ॲक्विजिशनच्या बाबत केलेली घोषणा ही पार्श्वभूमीसारखी शेअर बाजाराला राहील याचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये विशेषतः जी मंडळी डे ट्रेडिंग किंवा पोझिशन ट्रेडिंग करतात किंवा जी मंडळी शॉर्ट टर्म करता इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्याकरता अशा पद्धतीच्या घोषणा ह्या एक महत्वाचा इनपुट असू शकतो. आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय विलिनीकरण. मनपूर्वक धन्यवाद.